मोगली, माकडन आणि रागीट वाघाची फजिती. एकदा घनदाट जंगलात सकाळची वेळ होती. सूर्याची किरण झाडांच्या पानांतून खाली पडत होती. पक्षी किलबिल करत होते आणि त्या सुंदर जंगलात मोगली माकडांच्या टोळीसोबत मस्त मजा करत होता. कधी तो वेळीना लटकून झोके घेत होता, कधी माकडांसोबत शर्यत लावत होता, तर कधी कोण जास्त उंच उडी मारतो याची स्पर्धा चालू होती. माकडांचा राजा गुड्डू ओरडला, मोगली बघ, ही उडी मारून दाखव. मोगली हसत म्हणाला, तयार रहा, आणि धपकन एका झाडावरून दुसऱ्यावर उडी मारली. सगळे माकडं टाळ्या वाजवू लागले. तेवढ्यात झुरपण हल्ली, पानांचा खसखस आवाज आला. धडाम एक मोठा वाघ बाहेर आला. डोळे लाल झाले होते, शेपूट जोरात हलत होतं. वाघ रागात गुडगुडला, हे जंगल माझा आहे. इथे एवढा आवाज, आणि हा माणसाचा मुलगा इतकी मजा कशी काय करतो? माकडं घाबरली. कोणी झाडावर चढली, कोणी फांदीखाली लपली. वाघ मोगलीकडे झेपावला, आज तुला सोडणार नाही. माकडांनी आडाओरड केली, मोगली पळ रे पळ. मोगली अजिबात घाबरला नाही. तो पटकन झाडावर चढला आणि वरून मोठ्याने हसत म्हणाला, मोगली, अरे वाघा, जंगलात फक्त ताकद नाही चालत, इथे बुद्धी चालते. वाघ गोंधळला, बुद्धी ती काय असते? मोगली हसून म्हणाला, तर दाखवतो. मोगली दुसऱ्या झाडावर उडी मारतो. माकडं सगळीकडून आवाज करतात, इकडे आहे, तिकडे आहे. वाघ गोंधळून इकडे तिकडे धावतो. धावताना तो सरळ एका चिखलाच्या खड्ड्यात पडतो. चपा. वाघ पूर्ण चिखलात मागतो. हसून लोटपोट होतात. वाघ उठतो, लाजतो. मोगली खाली उतरून म्हणतो, राग केलास तर बुद्धी बंद होते, आणि बुद्धी बंद झाली की ताकद पण उपयोगाची राहत नाही. वाघ थोडा शांत होतो. डोकं खाली घालून म्हणतो, आज मला धडा मिळाला. मोगली तो हळूहळू जंगलात निघून जातो. वाघ गेल्यावर माकडं मोगली भोवती जमतात. गुड्डू ओरडतो, मोगली जिंदाबाद. मोगली हसत म्हणतो, चला आता पुन्हा खेळ.